तर आपण प्रफुल्ल पटेल आल्याचं समोर बघतो आहोत स्क्रीनवर। सध्या या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होते आहे। सुनील तटकरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या मागे मागे धनंजय मुंडे देखील या दरबार हॉलमध्ये आलेले आहेत आणि लोकभवनातला जो दरबार हॉल आहे या ठिकाणी सर्व शपथविधी पार पडत असतात। विशेषतः अशा प्रकारे जे स्वतंत्र शपथविधीचे सोहळे पार पडतात ते या दरबार हॉलमधून पार पडत असतात। त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते येताना दिसत आहेत। छगन भुजबळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सुनेत्रा पवार थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर राज्यपालांचं या सभागृहामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर या औपचारिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। प्रोटोकॉलनुसार 12 मिनिटांचा वेळ या शपथविधी सोहळ्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि या 12 मिनिटांमध्येच ही संपूर्ण शपथविधीची प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये सध्या असलेलं दुःखाचं सावट लक्षात घेता कुठलाही डामडौल या सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेला नाही। दरवेळी ज्या प्रकारे इथे फुलांची सजावट केली जाते किंवा इतर प्रकारची रोषणाई केली जाते हे देखील कटाक्षानं टाळण्यात आलेलं आहे आणि सुनेत्रा पवार देखील हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर तातडीनं बारामतीला रवाना होणार आहेत आणि अजित पवारांचा दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीमध्येच असतील असं देखील माहिती समोर आलेली आहे। दरबार हॉलमध्ये छगन भुजबळांची आपण प्रवेश होताना पाहतो आहोत। छगन भुजबळ देखील दाखल झालेले आहेत आणि आता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते दरबार हॉलमध्ये दाखल झालेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये साधारण काउंटर आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। त्यानुसार 20 मिनिटं उरलेली आहेत। 20 मिनिटांनंतर या प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि बरोबर 12 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होईल। ज्या प्रकारे राज्यपालांचं आगमन झाल्या क्षणी या सोहळ्याला सुरुवात होते आणि त्यानंतर पुढच्या 12 मिनिटांमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। यामध्ये केवळ एकच शपथविधी आहे, केवळ सुनेत्रा पवार यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची सही होईल आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न होईल। काही वेळापूर्वी आपण बघितलं की या ठिकाणी पोलिसांचं बँड पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ते सराव करत होते आणि जी गीतं त्यांना या ठिकाणी वाजवायची आहेत, राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत देखील या ठिकाणी कदाचित ऐकायला मिळू शकतं। प्रोटोकॉलनुसार ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या आपल्याला 5 ते 5:12 या वेळामध्ये इथे पार पडताना दिसतील। अत्यंत साधेपणानं आणि दुःखाच्या सावटाखाली हा शपथविधी सोहळा पार पडतो आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेतच। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा ताफा सध्या आपल्याला उजव्या बाजूच्या विंडोमध्ये दिसतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या शपथविधी सोहळ्याकडे रवाना होत आहेत। अभिषेक मुठाळ त्यांना फॉलो करत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्री देखील आता शपथविधी सोहळ्याला निघालेले दिसत आहेत, काय अपडेट्स? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनाकडे रवाना झाले आहेत। मुख्यमंत्र्यांचा आपण ताफा देखील बघतोय। मुख्यमंत्री या अगोदर जर पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आलेले होते ते देखील लोकभवनामध्ये पोहोचलेले आहेत। एकूणच साध्या पद्धतीनं हा सगळा शपथविधी पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार ह्या आपल्याला ह्या शपथविधी यांचा होताना दिसेल आणि एकूणच त्यानंतर जी खाते वाटपाची प्रक्रिया आहे ती देखील आपल्याला पार पडताना दिसणार आहे। एकूण जवळपास 150 निमंत्रितांच्या मध्ये हा सगळा सोहळा पार पडेल आणि एकूण त्यानंतरच सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे नेते आहेत ते देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। लोकभवनातली ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। ज्या प्रकारे आता जवळपास अर्ध्याहून अधिक हॉल आता भरलेला आहे। सर्व निमंत्रितांपैकी अर्ध्याहून अधिक निमंत्रितांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि यातले बहुतांश नेते, आमदार मंडळी, खासदार आहेत, मंत्री आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी नेते मंडळी दिसत आहेत। हसन मुश्रीफ हे सध्या पोहोचलेले दिसत आहेत दरबार हॉलमध्ये।
आणि प्रोटोकॉलनुसार या सर्व उपस्थितांच्या बसण्याच्या जागा ठरलेल्या आहेत. त्या ठिकाणी हे सर्व उपस्थित ठरलेल्या वेळेत आसनस्थ होतील आणि त्यानंतर 5 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 17 मिनिटांचा वेळ उरलेला आहे. 17 मिनिटांनी महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. आणि सुनेत्रा पवार देखील रवाना झालेले आहेत. सुनेत्रा पवारांचा गाड्यांचा हा ताफा सध्या आपण पाहतो आहोत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देखील दरबार हॉलकडे रवाना झाले आणि त्यानंतर आता हा जो ताफा दिसतो आहे तो सुनेत्रा पवार यांचा ताफा आहे. सध्या चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल हे या ठिकाणी चर्चा करताना दिसत आहेत. धनंजय मुंडे देखील आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत. आणि पुढच्या 16 मिनिटांमध्येच हा शपथविधी सोहळा सुरू होईल आणि त्यानंतर 12 मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सुनेत्रा पवार या तातडीनं बारामतीकडे रवाना होणार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे सध्या दुःखाचं सावट आहे आणि हे दुःखाचं सावट या शपथविधी सोहळ्यावर देखील स्पष्टपणे जाणवत आहे. या ठिकाणी दरवेळी ज्या प्रकारे रंगरंगोटी करण्यात येते, फुलांचे गुच्छ असतात, काही ठिकाणी रोषणाई करण्यात येते, मात्र या सर्व गोष्टी कटाक्षानं टाळण्यात आलेल्या आहेत आणि केवळ 12 मिनिटांच्या या औपचारिक सोहळ्याची प्रक्रिया पार पडणं एवढ्या एकाच उद्देशाने सध्या सर्व तयारी करण्यात आल्याचं दिसतं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जो सरकारी प्रोटोकॉल आहे, जो ठरलेला प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल मात्र पाळणं, फॉलो करणं हे आवश्यक आहे आणि त्या प्रोटोकॉलसाठी अत्यावश्यक अशा गोष्टी तेवढ्याच केवळ या शपथविधी सोहळ्यामध्ये सध्या ठेवलेल्या दिसत आहेत आपल्याला. कुठलाही डामडौल या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे. व्यासपीठावर देखील निवडक खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळी बरोबर 5 वाजता या कार्यक्रमाला राष्ट्रगीतानं सुरुवात होईल आणि त्यानंतर थेट सुनेत्रा पवार यांना राज्यपालांकडून शपथ दिली जाईल. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करतील आणि त्यानंतर लगेचच हा सोहळा संपन्न होणार आहे, हा सोहळा समाप्त होणार आहे आणि हा सोहळा झाल्यानंतर सुनेत्रा पवार असं कळतं आहे की त्या तातडीनं बारामतीकडे रवाना होणार आहेत आणि दशक्रिया विधी होईपर्यंत त्या शुभेच्छा देखील स्वीकारणार नाहीत. अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत. पुढच्या 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला असेल. आज दिवसभर मुंबईमध्ये याच दृष्टीने सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या हालचाली होताना दिसल्या आणि आता अंतिम टप्पा जो आहे शपथविधीचा, जो मुख्य सोहळा आहे, त्या सोहळ्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काय नेमकं घडतंय, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.